आज निंबाळकर वकिलांकडे जाऊन बोलणं झालं पिंट्याबद्दल. ते म्हणाले पिंट्याला सोडवता येईल. मी म्हटलं बाई त्यांना, हो मी अडाणी बाई, मला काय कळतंय त्यातलं, यांचे पाय धड नाहीयेत. ते म्हणाले जानूला करता येईल हे काम. जानू म्हणजे? हो म्हणजे जानू बेल देऊ शकेल. सुटेल तरी ना विचारा पिंट्या. अगं बाई भाताचं पातेलं आतच राहिलं वाटतं. मी गरम भात घेऊन येते तुझ्यासाठी. नाही वकील साहेब, माझं मत अजूनही तेच आहे. आग्रह आहे म्हणा हवं तर. माझ्या नातवाची काहीही चूक नसताना त्याला हा अपमान, ही विटंबना सहन करावी लागलीये. तो धीराचा आहे म्हणून खचून जाणार नाही माझी खात्री आहे. पण ज्यांनी हे केलंय किंवा ज्यानं हे केलंय त्याला शिक्षाही मिळायलाच हवी आहे. अहो सुशिक्षित माणसं होत आपण. अशा चुकांना क्षमा केली किंवा अशा माणसांना शिक्षा नाही केली तर काय उपयोग? हे चालत नाही हे लोकांना कळलंच पाहिजे. रोहन सहस्रबुद्धेला शिक्षाही मिळायलाच हवी. ह्यासाठी जी काही जास्तीत जास्त शिक्षा असेल ती त्याला मिळायला हवी आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करायचे. त्याला क्षमा नाही, माझ्याकडे नाही, कायद्याकडे पण नसायलाच हवी आहे. हे जानू, गाठ्याची कशाला फिरतेस? कसला विचार करतेस जानू? पिंट्याचा. पिंट्याला सोडवणं फक्त तुझ्या हातात आहे. त्याने त्याचं भावाचं कर्तव्य केलेलं आहे. आता तुला तुझं कर्तव्य करायचं, त्याच्यात मागे पडायचं नाही, कळलं? पिंट्याने कोणाच्या तोंडाकडे बघायचं? हे बघ, मी काही असलं मानत नाही. उद्या लोकांनी असं बोलायला नको ना, भाच्याच्या पायगुणानं मामा आत गेला म्हणून. आई प्लीज. अगं असं मी म्हणत नाहीये ग. चाळीत लोक बोलतात ना, आणि बोलणाऱ्यांची तोंड किती धरणार तू? त्यामुळे आपल्याला त्यांना दाखवून द्यावं लागेल. पिंट्याला बाहेर काढून तसं नाहीये हे दाखवून द्यावं लागेल. तू असं म्हणायला नको होतं साहेब. अगं मला तसं नव्हतंच म्हणायचं बाळा, पण लोक काय म्हणतात ना ते सांगितलं तुला. हे बघ, मला पिंट्याची काळजी आहे आणि मी निंबाळकर काकांशी त्या संदर्भातच बोलत होते. त्याला सोडवणं हे माझं कर्तव्य आहे हे सुद्धा मला माहिती आहे. पण आई, मला सासर आणि माहेर यात एकोपा टिकून राहायला हवाय. मला जितकी माहेरची काळजी आहे ना तितकंच मला सासरकडच्यांनाही सांभाळायचंय. आणि श्रीने आई आजींना शब्द दिलाय, तो पिंट्याला सोडवणार नाही असा. असं का केलं जावई बापूंनी? त्याचा नक्की नाईलाज झाला असेल, त्याशिवाय तो असं नाही वागणार. आई दुष्ट नाहीये तो अडचणीत असल्याशिवाय असा शब्द नाही देणार. पण शब्द त्यांनी दिलाय, तू नाही. हो मान्य आहे आई, पण त्याची अर्धांगिनी म्हणून त्याचा शब्द हा माझा शब्द झाला ना. म्हणूनच मी विचार करत होते मनीषशी बोलावं का बेल विषयी. मी पिंट्याला बेल मिळवून दिली तर मी सासरच्यांपासून लांब जाईल का? मनीष, जावई बापू म्हणजे त्याचे साहेब.
तो आधी त्याच्या नोकरीचाच विचार करणार. आणि जिथे सख्खी बहीण बेल द्यायला नाकार देते तिथे तो कसला देतोय? वहिनी, बेडशीट आत्ताच बदलली, ही असू दे ना? हो छान आहे की. कालपर्यंत ह्या खोलीत श्री इतकंच जान्हवीसाठी येत होते मी, तिच्याशी बोलायला, तिचं बोलणं ऐकायला. आज परत श्रीची खोली आम्ही आवरतोय, पण जान्हवी इथे नाहीये. का हे सगळं असं झालंय? जान्हवी गेलीये खरं तर माहेरीच, पण का कोण जाणे, खूप दूर गेलीये असं वाटतंय. आपण, आपलं बोलणं, आपली हाकही तिच्यापर्यंत पोहोचणार नाही इतकी दूर. का मनानं अंतर वाढल्यासारखं वाटतंय. शरयू, काय झालं ग? काय नाही, झालंय ना आवरून. चला. विघ्नेश्वरा, तुझ्यासमोर फक्त सत्य असतं. तुझ्याशी कोणीही खोटं बोलू शकत नाही. मी जे काही करते ते फक्त आणि फक्त माझ्या बाळाच्या भल्याचा विचार करून करते, आणि हेच अंतिम सत्य आहे. मला माझ्या सासरच्यांना दुखवायचं नाहीये, कुणालाही नाराज करायचं नाहीये, पण माझ्या वागण्याचे बरे वाईट परिणाम माझ्या पोटातल्या बाळावर होणार आहेत. माझ्या वागण्याचे संस्कार आत्तापासून त्याच्यावर होणार आहेत, हेही मला कळतंय. माझं बाळ माझ्याशी फक्त नाळेने नाही तर मनाने आणि विचारांनीही जोडलं गेलंय. मी जसं वागेन तसं माझं बाळ घडणार आहे ना, आणि मी त्याच्या दृष्टीने योग्य वागते असं मला वाटतंय. खूप वाईटपणा घ्यावा लागणार आहे हे मला दिसतंय. देवा मला शक्ती दे, धैर्य दे. सगळी वादळं पचवून मी माझ्या बाळासाठी उभी राहू शकले पाहिजे. अजून कशी आली नाही जानू? हो ना, जीव नुसतं टांगणीला लागलाय. मनातल्या मनात पांडुरंगाचा धावा सुरूच आहे माझा. पण जानूच्या तब्येतीच्या दृष्टीने हे सगळं त्रासदायक आहे. गीता पण म्हणत होती, म्हणाली आधी सासरच्यांना सांगू नकोस, आई आजींना हार्ट अटॅक आलाय, बाळाचाच पायगुण समजतील. त्याला आता काय परत तेच तेच. अगं त्या जन्माला देखील न आलेल्या बाळाचा काय दोष आहे या? उलट असा विचार करणारे आपणच करंटे असतो. हो, आपण नाहीच करत आहोत तसा विचार, पण तिच्या सासरचे तसा विचार करू शकतात ना. काल पाहिलंत ना, जावई बापूंनी फोनवर रडवलं जानूला. नवरा बायको मध्ये अशा छोट्या मोठ्या कुरबुरी सुरूच असतात. आता प्रत्येक गोष्टीचा संबंध त्या जन्माला न आलेल्या बाळाशी जोडायचं जर आपण ठरवलं तर कठीण होऊन बसेल सगळं. एक मूल जन्माला येणं म्हणजे परमेश्वराचा माणसावर अजूनही विश्वास आहे याचं निदर्शक आहे ते. हे जग पुढे जात राहील याची खूण असते ती. हे बघ, बाळाचा पायगुण कधीही कुठल्याही काळात वाईट नसतो, चांगलाच असतो तो. तुमचं म्हणणं अगदी खरं होऊ देत, आणि जानूच्या बाळाच्या चांगल्या पायगुणाने माझा पिंट्या तुरुंगातून घरी येऊ देत. तेव्हा तेव्हा हात जोडते रे तुझ्या समोर. नाही, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला आपणून फोन करून सांगताय ही खरंच चांगली गोष्ट आहे. थँक्यू. नाही, आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की आमच्या बाबतीत जे झालं ना ते इतर कोणा बाबतीत होऊ नये.
येस, थँक्यू. मनापासून धन्यवाद. या, थँक्यू. काय रे, कोण होतं? अरे गंमत आहे सगळी. म्हणजे गेले 2-3 दिवस ना मला हे असे फोन येत आहेत. असे म्हणजे? असे म्हणजे काही धार्मिक संस्था आपल्याला त्या फोन करून आमचा पाठिंबा आहे असं सांगतायत. काय सांगतोस काय? हो. ए, तू आधी बोलता बोलता खाऊन घे. अरे काका, त्या किशोरच्या हेतूबद्दल ना सगळ्यांना शंका आहे. म्हणजे खरं तर एखादी चांगलं काम करणारी संस्था या थराला कधी जाणारच नाही. धर्मचैतन्य या संस्थेच्या एकूणच कामकाजाबाबतीत सगळ्यांचीच नाराजी आहे. उलट लोकांचं तर असंही म्हणणं आहे की संस्थेची आणि त्या किशोरची झाडून कायदेशीर चौकशी व्हायला पाहिजे. वा, उत्तम बातमी दिलीस. हो. हे असे लोक आणि अशा संघटना आपल्या पाठीशी उभ्या राहत आहेत, चुकीचं काम करणाऱ्यांना जाब विचारतायत. खूप चांगली गोष्ट आहे. ऐकून बरं वाटलं खूप. चला, म्हणजे आशेचा किरण दिसतोय. आपल्याला वाटते तितकी काही समाजात अंधाधुंदी नाहीये. काय झालं? कसली अंधाधुंदी नाहीये? चांगली बातमी आहे सरू. काही महत्वाच्या धार्मिक संघटना ना आपल्या पाठीशी उभं राहायला तयार आहेत. त्या धर्मचैतन्य त्या संस्थेची चांगली चौकशी करा म्हणून फोन येत आहेत ह्याला. अरे वा, अत्यानंद महाराजांचीच कृपा. बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, पण महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. तो किशोरनं जेलमध्ये गेला पाहिजे. पण मग पिंट्याचं काय? त्याचं काय? त्याला शिक्षा झालीच पाहिजे. सूट मिळता कामाच नाही त्याला. जाऊ दे ग बेबी, कायदा बघून घेईल काय ते. आणि देवाकडे सगळ्या पापांची शिक्षा असतेच. ती असू दे, पण इथेही त्याला शिक्षा मिळायलाच हवी. त्याच्यामुळे माझ्या आईने जे पाहिलंय ना, ते सहन करायची ताकद नव्हती तिच्या हृदयात, म्हणून हार्ट अटॅक आला तिला. आईची तब्येत पूर्वीसारखी होईल असं नाही वाटत मला आता. जो डॅमेज झाला तो झालाच ना. याला कारणीभूत कोण आहे? तो किशोर आहे का? सांग ना. शेवटी तो बाहेरचाच माणूस ग. आपल्या माणसांनी फसवल्याचं दुःख जास्त भयंकर असतं. पिंट्याने ते दुःख आईला दिलंय आणि त्याला जन्माची अद्दल घडलीच पाहिजे. बेबी त्या शांत हो. तू उगाच एक्साइट होतेस. नाही श्री, काही गोष्टीत मला शांत राहता येत नाही हे आपण सगळ्यांनी आता मान्य करायलाच पाहिजे. आणि ही त्यातलीच एक गोष्ट आहे. पिंट्यामुळे आईची तब्येत ढासळली आणि माझ्या दृष्टीने त्यांनी खूप मोठा गुन्हा केलाय. त्याला क्षमा करण्याचा आणि सोडवण्याचा कुणीही प्रयत्न केला ना, तरी ते मला सहन होणार नाही. बेबी वंस, आम्हाला सगळ्यांना पटतंय तुम्ही काय म्हणताय ते, पण जरा संयमाने घ्यायला काय हरकत आहे? हा संयमच आहे शरयू, नाहीतर मी त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली असती. आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा कुणीही माझ्या दृष्टीने जास्त मोठा अपराधी आहे हे नक्की. बेबी त्या बास, आता तुलाच त्रास होईल. श्री, मला त्यांनी सुटून राजरोसपणे उजळ माथ्याने फिरायला नकोय. नाही फिरणार. तो त्याची शिक्षा भोगूनच बाहेर येईल. त्याला कोणीही सोडवणार नाही. ओके? अहो, काय करू? जप करू का जरा? त्यात तरी लक्ष लागणार आहे का आता? करू काय? आई,
जानू, माझ्या पोराला सोडवून आणलंस तू. तुझ्या लेकराचं खूप चांगलं होईल ग. तुझ्या लेकराचं खरंच खूप चांगलं होईल. एका आईची तगमग कळली तुला. तुझ्या लेकराचं पण खूप भलं होईल. तुझंही खूप छान होईल. खरं तर त्या दिवशी मीच पिंट्याला अडवायला हवं होतं. 2 थोबाडीत द्यायला हव्या होत्या. अरे माझ्या नवऱ्याला नाही, मला काळफास असं म्हणायला हवं होतं मी. पण माझ्यासाठी इतका मोठा धक्का होता. माझा ना मेंदू बंद झाला होता. पण आज मला पिंट्याची बाजू कळली आहे. तो निरपराध हे पटलंय आई. माझ्या बाबांचा आणि माझ्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी त्याने आज नातेसंबंध पणाला लावले. आता माझी पाळी आहे कर्तव्य पार पाडण्याची. म्हणून सोडवलं मी पिंट्याला. आणि माझ्या सासरच्यांवर जो आघात झालाय तो पिंट्यामुळे नाही झालाय, माझ्यामुळे झालाय. त्यामुळे त्याचे परिणामही मलाच भोगावे लागतील. पण काही हरकत नाही. मी पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकून घेईन. मी पुन्हा सगळ्यांना आपलंसं करेन. माझ्या सासर आणि माहेरात जी दरी पडली आहे ना ती मी दूर करेन माझ्या बाळासाठी. आई, आई उठताय का? औषध घ्यायची वेळ झाली. हो, डोळा लागला बघ. थकवा जाणवतो ना? हो. तुम्ही थोडा आरामच करा आई. औषध आणलं मी, ते घ्या दुधाबरोबर. आणि मग नको ग, दूध नको. आई थोडं दूध घ्या ना. नको ग. जरा बघतेस? बघते हा. हॅलो, कोण बोलतंय? 1 मिनिट हा. ACP साहेबांचा फोन आहे. हॅलो. हा बोला ACP साहेब. काय? कुणी? हो, मी बोलते तिच्याशी. थँक्यू. काय झालं आई? पिंट्या बेलवर सुटलाय. कसा? जामीन त्याला जामीन देऊन सोडलंय. जानू अगं बस, कशाला उगाच दमतीयेस? हो, मन अस्वस्थ असताना मी स्वस्थ नाही बसू शकत. पण तू म्हणतेस ते आत्ता करण्याची गरज आहेच का? बाबा, जर दुसऱ्या कुणाकडनं कळलं तर त्यांना वाईट वाटेल, किती त्रास होईल. त्यापेक्षा आपण बोलूया ना, स्पष्ट सांगूया त्यांना. मला भीती वाटते, हे आता चांगल्या पद्धतीने नाही घेतलं जाणार. ते सगळं मला मान्य आहे बाबा. बाबा, पण कधीतरी या गोष्टींना सामोरं जावं लागणारच आहे ना. माफी तर मागावीच लागणार आहे ना. अगं पण मागितली की काय झालं? आई, पिंट्याने स्वतः जाऊन आपण माफी मागणं
आणि त्याने स्वतः जाऊन त्यांच्या पाया पडणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत ना. फरक पडतोच ना. आणि कधीतरी हे करावं लागणारच आहे. मग आत्ता का नाही? अगं पण जरा वेळ जाऊ दे ना. बाबा, वेळ कशासाठी जाऊ देतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आत्ता वेळ जाऊ देणं योग्य नाही. दुरावा वाढेल. तू आत्ता पिंट्याला घेऊन त्यांच्याकडे गेलीस, त्याने त्यांच्या पायावर डोकं टेकवलं, हात जोडून क्षमा मागितली, म्हणून दुरावा कमी होणार आहे का? नाही होणार. पण निदान आपले प्रयत्न तर दिसतील ना. आपण माफी मागत राहायची. दुसरं काय आपल्या हातात.